हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी बनवणार आहे शेंगदाणे आणि गुळाची गुळपोळी. ही गुळपोळी खायला खूप चविष्ट लागते आणि पौष्टिकसुद्धा आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत ही गुळपोळी कोणीही खाऊ शकतं. तर गुळपोळी बनवण्यासाठी आपण फक्त 2च साहित्य इथे वापरणार आहेत, शेंगदाणे आणि गूळ. त्यासाठी मी गॅसवर ठेवला आहे तवा. तव्यावर मी शेंगदाणे लालसर असे भाजून घेतलेले आहे. त्यानंतर त्याला शेंगदाण्याला थंड करून मी मिक्सरच्या जारमध्ये शेंगदाणे आणि त्यानुसार त्या प्रमाणात गूळ घेऊन मी दोन्ही मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे. पुरणाच्या सारणासारखं आपल्याला ते बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी घेतलेला आहे पिठाचा गोळा. त्याला थोडंसं लाटून त्यामध्ये मी हे आपलं गूळ आणि शेंगदाण्याचं सारण मी त्याच्यामध्ये टाकलं आहे आणि तव्यावर टाकून व्यवस्थित दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. गावरान तूप लावून तुम्ही ही पोळी बनवा, म्हणजे खायला अजून चविष्ट लागते. दोन्ही बाजूने व्यवस्थित अशी क्रिस्पी भाजून घ्यायची आहे. आपण पुरणाची पोळी जशी बनवतो तशीच सेम आपण याला बनवायचं आहे. खायलासुद्धा ही पुरणपोळीसारखीच लागते. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या मुलांना खाऊ घाला. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये करून नक्की सांगा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.